तर मित्रांनो, मी आज आलो होतो शेंगाई भरायला आणि ट्रॅक्टर ते तिकडे लावले. हे इकडे घरात नाही का, तिथे ट्रॅक्टर लावले आणि मी इकडे आलो होतो असंच फिरायला आणि रस्ता पण बघायला आलो होतो. मग रस्ता कसं आहे नाही कसं, तर हे बघा रस्ता आहे असं आहे. हे इथे उल्हास थोडा चढावा, तर इकडे सगळे तळाचं आहे. आटलं आता हे बघा, हे रस्ता पण डायरेक्ट बुडून जातो पाण्याने. हे बघा एवढा आटलाय, तळाला लय आटला आता, लय फुलभार राहतो. हे बघा इकडं हवाने काढलाय, हे इकडे तेवढी काय आटलंय. तर अजून दारगावाला पण शेंग आणायला जायला लागेल, घरीच आणायला लागेल आवनात टाकायला. तर अजून लय टाईम आहे. तसं एवढं इथून एक ट्रॅक्टर भरायला लागेल. काल एक आणली होती, तर आज एक आहे. मग दारगावाला जायला लागेल, दारगावपासून पिपळगावाला आणायला लागेल. तर लय लांब आहे. आणि हे बघा साका पण लागला आहे आंब्यात. एक डोंगर, तिकडे गाव दिसत नाही, पिपळगाव बटाटा. हे बघा अरे एवढं उभा ते ना, काय सांगावं तुम्हाला, लय उभा ते. जांभळी सावली लय भारी आहे मस्त खाली. हे बघा इथे पण काही उन्हात जावं पण झाडाखाली बसावा, तर मस्त गार गार. हे बघा मस्त गार गार अशी झाडं खाली बसायला. हे बघा डोंगर आहे बघा राजजवळ. अजून लय टाइम आहे भरायला, कटाळा आला होता. ते बघा इथे योग आंबा आहे, तुम्हाला दिसतो का नाही? हे बघा इथे आंबा योग, तोच आता पाडतो मी. हे बघा एकच आंबा याला, तर मी आता पाडतो. तो न पण पड, तो बघू शकता पडलाय इकडे आंबा. बघा पडलाय, तर बघा इथे पडले. तर फोड बघ, तो बाठीजला असेल, बाठीजला असेल वाटतं, बाठीजला असेल. दगड ना सापड, तो न काय फुटे. आई हा डेंजर वाटला हाताशी, मारू दे न खाव आंबा, लय आंबाट राहतो, मारून दे न खाव. तर मित्रांनो, तुम्हाला जागरण गोंधळ जर बघायचा असेल ना, तर या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल देखायला. तर आणि लाईव्ह जर तुम्हाला बघायचं असतं ना, तर सबस्क्राईब 50 लागते त्याला सबस्क्राईब.
39 जर झाले सबस्क्राईब आणि 50 जर सबस्क्राईब जर झाले असते लाईव्ह तुम्हाला बघायला भेटलं असते तर जागरण गोंधळ राहते आणि हे चॅनलवर भेटेल तुम्हाला जागरण गोंधळ. तर मित्रांनो तुम्ही नक्की बघजा बरं का आणि लाईक सबस्क्राईब नक्की करजा. लाईव्ह तुम्हाला मी टाकलं असतं पण सबस्क्राईब 39च आहेत त्याच्यामुळे मग लाईव्ह होत नाही आणि तुम्ही सबस्क्राईब नक्की करून घेत जा म्हणजे लाईव्ह पण करता येईल नाही का. तर मित्रांनो तुम्ही नक्की करा आणि असं सपोर्ट करा मला. तर तुमची विनंती आहे की